नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण 8वी NMMS 2023-24 या परीक्षेची नुकतीच निवड यादी जाहीर झालेली आहे आणि या निवड यादीमध्ये कुमारी आदिती अनिल तिडके हिला 159 गुण मिळालेले आहेत। महाराष्ट्र परीक्षा परिषद पुणे यांनी 2 प्रश्न यावेळी रद्द केलेले आहेत आणि 178 पैकी हिने 159 गुण मिळवून राज्यात तिसरा क्रमांक पटकावलेला आहे। तर आदिती, तू मॅट आणि सॅट या जर विषयांमध्ये बघितलं तर मॅटमध्ये बुद्धिमत्ता आहे, सॅटमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान आहे आणि गणित आहे। तर या विषयांची तयारी तू कशी केली ते फक्त आम्हाला सांगायचं आहे की जेणेकरून बुद्धिमत्ता विषयासाठी आपल्याला कोणती पुस्तके वापरायची आहेत, त्याचबरोबर बुद्धिमत्ता विषयाची तयारी कशी करावी ते जरा थोडक्यात सांगा। खरं तर सगळा जो अभ्यास आहे त्यासाठी सुरुवात आम्ही जेव्हा 7वी संपून आम्ही 8वीत जाणार होतो, म्हणजेच उन्हाळी सुट्टीमध्ये आम्ही पवार सरांकडे श्रद्धा क्लासेसमध्ये उन्हाळी बॅचेस लावल्या होत्या। खरं तर तेव्हापासूनच आमची खरी सुरुवात झाली होती स्कॉलरशिपची सुद्धा आणि NMMS सुद्धा। आणि NMMSसाठी आम्ही मॅथ्ससाठी अक्षरगंगाची जी मार्गदर्शक पुस्तिका येते त्याचा आम्ही अभ्यास केला होता। त्यामध्ये प्रत्येक विषयावर असे भरपूर प्रश्न आहेत। शिवाय सरांकडे वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत, कारण सरसुद्धा भरपूर वेगवेगळ्या प्रकारची क्लास घेतात, महा TET वगैरे, त्यामुळे त्यांच्याकडे भरपूर वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं होती, ती आम्ही त्यांच्याकडनं घेतली होती आणि त्यांचा आपण मॅथमधला सराव केला होता, कारण बुद्धिमत्ता त्यातलं बरंच अवघड होतं आणि बरेच प्रश्नामध्ये डायव्हर्सिटी होती। मॅथ्ससाठी आम्ही अशी पुस्तकं कन्सिडर केली होती। त्यानंतर सॅटमध्ये आम्ही जी शाळेची पुस्तकं होती तीच घेतली होती आणि गणितासाठी सुद्धा। आणि जेव्हा त्यासोबत जसंच आम्ही सेमीमध्ये अभ्यास करत होतो तसंच आम्ही मराठीची पुस्तकंसुद्धा वाचनालयातनं घेतली होती शाळेमधून आणि दोन्ही माध्यमातून अभ्यास केला, त्यामुळे जसं अजून नीट आम्हाला आकलन झालं त्या सगळ्या गोष्टींचं, त्यामुळे चांगले मार्क पडू शकले विज्ञान, इतिहास, भूगोलमध्ये। आणि गणितामध्ये सुद्धा सरांनी खूप छान शिकवलं आणि शिवाय सरांनी नोट्स दिल्या होत्या प्रत्येकाच्या, फक्त 8वीच्या नाही, सरांनी 4थीपासून 4थी, 5वी, 6वी, 7वी, 8वी त्यांनी स्वतः काढलेल्या नोट्स होत्या प्रत्येक विषयाच्या, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र, त्या आम्ही नोट्स घेतल्या होत्या त्यांच्याकडनं, त्यांचं पाठांतर केलेलं आणि त्याचीच आम्ही सॅट आणि मॅथसाठी तयारी केली होती। छान। तर अशा पद्धतीने तिने सांगितलेलं आहे की मॅट आणि सॅट या विषयांची तयारी तिने कशी केलेली होती। पेपर 2 असतात, मॅट आणि सॅट। मॅटमध्ये बुद्धिमत्ता हा विषय असतो, तर सॅटमध्ये इतिहास, भूगोल, विज्ञान आणि राहिलेला आपला गणित आवडता विषय असतो। तर गणितामध्ये सुद्धा त्याचा चांगला स्कोर आहे। त्याचबरोबर आपण बघितलं की मॅटमध्ये तिला 79 मार्क मिळाले। तर 79 मार्क कसे मिळवले तिने 90 पैकी ते आपण जाणून घेऊयात। जसं मी आत्ता थोडक्यात सांगितलं होतं की आम्ही भरपूर पुस्तकांचा सराव केला आणि म्हणतात तसं सॅटमध्ये फक्त आपल्याला पाठांतर करायचं असतं, कारण ते फक्त आपले जे शाळेतली पुस्तकं असतात त्यामध्ये आपण सगळं रिफर करतो। पण मॅथमध्ये कसं असतं की नक्की कसल्या प्रकारचे प्रश्न येतील किंवा त्यांची क्वांटिटी कशी असणार आहे प्रत्येक विभागावर ते आपल्याला नक्की सांगता येत नाही। मॅथमध्ये आम्ही शक्यतो याचंच अक्षरगंगामधल्या मार्गदर्शन पुस्तकीचा जास्त आम्ही सराव केला। शिवाय सरांकडे वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेन डेव्हलपमेंटसाठी पुस्तकं होती बुद्धिमत्ताची, त्यातले आम्ही वेगवेगळा सराव, त्यामध्ये सराव हा सगळ्यात जास्त महत्त्वाचा घटक असतो, कारण जितका सराव करू तितकी आपली मॅथची तयारी चांगली होत जाते। शिवाय जे बेसिक असतं जसं की घन, वर्गमूळ यासारखी बेसिक गोष्टी आपल्याला किमान वर्ग 40पर्यंत, घन 30पर्यंत कमीत कमी तरी असणं गरजेचं आहे। शिवाय पाढेपाठ पाहिजे, कारण या अशा काही बेसिक गोष्टी ज्या आपल्याला क्रमाने संख्या ओळखणे किंवा गटातनं बसणाऱ्या गोष्टी या सगळ्यांना याचा क्लू लगेच सगळ्यात जास्त लागतो। हे जर आपल्याला पाठ असेल तर कमीत वेळेत प्रश्न सुटतो आणि आपल्याला जास्त वेळ भेटतो पुढचा पेपर सोडवायला। तर अशा पद्धतीने तिने सांगितलेलं आहे की बुद्धिमत्ता विषयाचा अभ्यास कसा करायचा। त्याचबरोबर आता सॅटमध्ये जे विषय आहेत, सॅटमध्ये इतिहास आहे, भूगोल आहे, विज्ञान आहे, त्याचबरोबर गणित विषय आहे। तर या विषयांची तयारी तिने कशी केली ते आपण जाणून घेऊयात। तर सॅटमध्ये सुरुवातीला आम्ही इतिहास, भूगोलसारख्या गोष्टी होत्या, तसं मी सांगितलंच की नोट्स आम्ही सगळ्यात जास्त रिफर केल्या, कारण नोट्समध्ये कसं असतं आपल्याला खूप सगळा अभ्यास करत बसावं लागत नाही। काही जे ठराविक मुद्दे असतात त्यांचा आपल्याला कमीत वेळेत अभ्यास होऊन जातो आणि पाठांतरही लवकर करायला नोट्स सोप्या पडतात, त्यामुळे नोट्सचा अभ्यास तर आम्ही केलाच होता। शिवाय जास्त अजून डीपमध्ये जायचं म्हटलं तर आम्ही पूर्ण पुस्तकसुद्धा बऱ्याचदा वाचून काढली होती। खरं तर अभ्यास काय उन्हाळी सुट्टी सुरू केला पाहिजे, कारण उन्हाळी सुट्टी सगळ्यात जास्त वेळ असतो। शाळेमध्ये असलं की थोडे सराव पेपर वगैरे जास्त असतात किंवा शाळेचा अभ्यास असतो, त्यामुळं शाळेच्या वेळी जास्त अभ्यास होत नाही। उन्हाळी सुट्टीत खूप सुंदर अभ्यास होतो, त्यामुळे आम्ही उन्हाळी सुट्टीत सगळे नोट्स वगैरे पाठ केले होते। शिवाय गणिताचं म्हटलं तर गणितात जे सगळे पाठ होते त्या पाठांचा आम्ही चांगल्या पद्धतीनं अभ्यास केला होता, त्यामुळे गणितसुद्धा खूप सोपं गेलं। आणि शिवाय पाठांतरच सगळ्यात मेन गोष्ट असते सॅटमध्ये, त्यामुळे सॅटमध्ये पाठांतर करणं गरजेचं आहे आणि नोट्स आम्ही रिफर केल्या।
म्हणजे या ठिकाणी 7वीतून 8वीत जाताना मे महिना असेल किंवा जून महिना असेल आणि एप्रिलचा काही तुमचा काही अर्धा महिना असेल, या उन्हाळी सुट्टीमध्ये यांनी अभ्यासाला सुरुवात केलेली होती. तर खरी तर सुरुवात त्यांची उन्हाळी सुट्टीपासूनच झालेली होती, NMMS आणि 8वी स्कॉलरशिपची. तर त्यामुळेच त्यांना हे यश मिळालेले आहे. त्याचबरोबर उन्हाळी सुट्टीमध्ये त्यांनी कोणकोणत्या विषयाचा अभ्यास कसा केलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी जूनपासून कसा अभ्यास केला ते आपण जाणून घेऊयात. तसं बघायला गेलं तर आम्ही बऱ्यापैकी पोर्शन पवार सरांनी उन्हाळी सुट्टीमध्येच आमचा संपवला होता. त्यामुळे असं काही थोडक्यात काही महत्त्वाच्या गोष्टी किंवा रिव्हिजन या सगळ्याच गोष्टी फक्त उरल्या होत्या, त्या आम्ही केल्या. त्यानंतर खूप जास्त सराव पेपर झाले. स्कॉलरशिपसोबत NMMS पण भर दिला गेला होता. आणि शिवाय काही असे संच होते की प्रत्येक घटकावर वेगवेगळे पेपर असे सरांनी काढलेले होते. त्यामुळे चांगला सराव झाला होता. आणि त्याशिवाय आम्ही जो अभ्यास केला ते एवढाच होता की आम्ही शक्यतो एवढ्या सगळ्या वेळामध्ये फक्त रिव्हिजन केली गेली होती, कारण बऱ्याचसा अभ्यास आम्ही उन्हाळी सुट्टीत केला. उन्हाळी सुट्टीचा सगळ्यात महत्त्वाचा वेळ असतो अभ्यासासाठी आणि त्याचा आपण चांगला उपयोग करून घेतला पाहिजे. त्यानंतर जेव्हा जूनमध्ये सुरू झालं तेव्हा आमच्याकडे जेमतेम असे 6 महिने उरलेले होते अभ्यासासाठी. त्यामुळे त्या 6 महिन्यामध्ये आम्ही जास्तीत जास्त रिव्हिजनवर किंवा अजून वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी शिकण्यामध्ये आम्ही घालवला. त्यामुळे NMMSसाठी त्याचा खूपच उपयोग झाला. तर अशा पद्धतीने 178 पैकी 159 गुण मिळवून या ठिकाणी राज्यामध्ये तिने अव्वल स्थान पटकवलेलं आहे आणि राज्यात 3रा क्रमांक तिचा आलेला आहे. तर आदितीला पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. त्याचबरोबर पुन्हा एकदा तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण असंच एका विद्यार्थिनीसोबत तिने कसा अभ्यास केलेला होता आणि तिची मुलाखत आपण पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.